नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी पोहे बनवणार आहे नाश्त्यासाठी। तर चला तर मग बनवायला घेऊया। आता सगळ्यात पहिलं मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे। शेंगदाणे मस्त असे लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मस्त असे शेंगदाणे लाल झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत, जिरे आणि मोहरी टाकायची आहे। आता ते पण मस्त असे तडतडले आहेत जिरे मोहरी। आता त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि हिरवी मिरची पण टाकायची आहे त्याच्यामध्ये। तर मऊ लुसलुशीत असे पोहे झालेले आहेत। तुम्ही माझी पद्धत पण बघा कशी मी बनवते ते। तर आता त्याच्यानंतर आहे ना मिरच्या कढीपत्ता टाकलेला आहे, त्यानंतर कांदा टाकलेला आहे। मस्त लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मी आहे ना कांदा लवकर शिजण्यासाठी मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। कधी पण पोह्यामध्ये ना हळद जास्त नाही टाकायची। पोह्यामध्ये हळद जास्त टाकली ना तर पोहे असे उग्गीर लागतात, मग ते चांगले नाही लागत। त्यासाठी ना हळद एकदम कमी टाकायची। आता नंतर त्याच्यामध्ये टमाटर टाकलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, ते मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे। आता चिमूटभर थोडीशी साखर टाकायची आहे। साखरेने पोह्याचा चव खूप छान होतो, त्यासाठी आपल्याला साखर टाकायची आहे। तुम्हाला टाकायची तर टाका, नाही टाकलं तरी चालतं। आता पोहे बघा किती मस्त असे सुटसुटीत दिसतात ते। आणि मी आहे ना हे पोहे आहेत ना एक अर्धा तास मी पहिलंच भिजवून म्हणजे पाण्यातून काढून साईडला चाळणीमध्ये ठेवले होते। तर तुम्ही तसं करून बघा, तर मस्त असे मऊसूत पोहे होतात, असे कडक होत नाहीत। कोण कोण काय करतं लगेच धुतात आणि लगेच बनवतात पोहे, तर असं नाही करायचं। सगळ्यात पहिले तर एक अर्धा तास आहे ना पोहे असे पाण्यातून काढून साईडला चाळणीमध्ये ठेवायचं। तर मस्त असे मोकळे सुटसुटीत मऊसूत पोहे होतात, कधी असे कडक नाही लागत, खूपच टेस्टी असे पोहे होतात। आता मी सगळे पोहे बघा त्याच्यामध्ये सगळ्या मसाल्यामध्ये मस्त फ्राय करून घेतलेले आहेत आणि थोडा वेळ मी त्याला वाफ पण दिलेली आहे। मस्त असे आपले पोहे तयार आहेत। तर या तुम्ही पण नाश्त्याला। तर माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा मला। आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहू शकता किती मोकळे सटसटीत असे पोहे झालेले आहेत आणि खायला पण तसेच टेस्टी लागतात। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, माझ्या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडतील। तर मस्त असा नाश्ता झालेला आहे रेडी। चला तर मग या खायला नाश्ता पोहे। मस्त त्याच्यावरती शेव टाकतात, पण मी नाही टाकलेले आहेत। मी असेच पोहे तुम्हाला खाऊन दाखवणार आहे। मस्त असं झालेले आहेत। चला तर मग बाय।